अंगारकी संकष्टी विशेष उपवासाची चाट रेसिपी। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका बाउलमध्ये उकडून घेतलेले बटाटे किसून घ्यायचे आहेत। यामध्ये 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट, 2 ते 3 चमचे राजगिरा पीठ घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याचा एक चांगला गोळा तयार करून घ्यायचा आहे। गरज वाटली तर आणखीन थोडंसं राजगिरा पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता इथे मी आणखीन 2 चमचा राजगिरा पीठ यामध्ये घातलेलं आहे। हे पीठ चांगलं छान असं मळून घेतल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याची एक टिक्की तयार करून घ्यायची आहे। इथे तुम्हाला हव्या त्या साईजची, हव्या त्या आकाराची टिक्की तयार करून घेऊ शकता। मी या पद्धतीने ही टिक्की तयार करून घेतलेली आहे आणि याच प्रकारे इथे आपण बाकीच्या सुद्धा सर्व टिक्क्या तयार करून घेणार आहोत। पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि या पॅनमध्ये या टिक्क्या या पद्धतीने ठेवून दोन्हीही साईडने छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत। तर पाहू शकता मस्त अशी टिक्की भाजून तयार झालेली आहे। आता टिक्क्या थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत। यावरती आपल्याला गोडसर असं दही आणि चिंच गुळाची चटणी घालायची आहे आणि यावरती आपण लाल मिरची पावडर थोडीशी भुरभुरून घेणार आहोत आणि छान असं तेलामध्ये परतून घेतलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा।